भारतीय उच्च शिक्षणाचं विश्व खरंच खूप मोठं आणि विस्तीर्ण आहे. पण यात मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा नक्की कसा ठरतो? आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण भारतीय शिक्षण क्षेत्रातल्या एका अतिशय महत्त्वाच्या गुणवत्ता रक्षकाची म्हणजेच नॅकच्या कार्यप्रणालीची आणि त्यात नव्याने झालेल्या बदलांची अतिशय सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. आता एक विचार करा, भारतासारख्या एवढ्या विशाल देशात जिथे हजारो कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज आहेत, तिथे आपल्या डिग्रीची म्हणजेच पदवीची खरी व्हॅल्यू नक्की कशी मोजली जाते? या प्रश्नाचं मूळ थेट 1980च्या दशकात दडलंय. त्या काळात झालं असं की भारतात उच्च शिक्षण संस्थांची संख्या अगदी झपाट्याने वाढली. पण बघा, जशी संख्या वाढली तशी गुणवत्तेची पातळी मात्र राखली गेली नाही. अनेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या इमारती आणि पायाभूत सुविधा होत्या, पण तिथून मिळणारं शिक्षण आणि त्याचे निकाल अतिशय कमकुवत होते. ही गुणवत्तेतली घसरण थांबवण्यासाठी आणि देशभरातल्या डिग्रीजला एक समान पारदर्शक निकष देण्यासाठी एका अतिशय शिस्तबद्ध मूल्यमापन प्रणालीची तातडीने गरज निर्माण झाली होती. आणि याच गरजेतून एका मोठ्या प्रवासाची सुरुवात झाली. या सुधारणेची बीजे 1986च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात पहिल्यांदा पेरली गेली. या धोरणाने गुणवत्तेच्या प्रश्नावर गंभीर चिंता व्यक्त केली आणि एका स्वतंत्र राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर डॉक्टर वसंत गोवारीकर आणि डॉक्टर सुकुमारन नायर यांच्यासारख्या दिग्गजांच्या समित्यांनी दिलेल्या शिफारसींमधून अखेर 5 सप्टेंबर 1994 रोजी प्रा. जी. राम रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली नॅकची अधिकृतरित्या स्थापना झाली. पण हा प्रवास तिथेच थांबला नाही बरं. काळानुसार बदलत आता 2024-25 मध्ये डॉक्टर के. राधाकृष्णन समितीच्या शिफारसीनुसार या प्रणालीत काही अत्यंत क्रांतिकारक सुधारणाही करण्यात आल्या आहेत. तर ही नॅक नक्की आहे तरी काय? विद्यापीठ अनुदान आयोगाच्या म्हणजेच UGCच्या अंतर्गत स्थापित झालेली ही एक स्वायत्त संस्था आहे, जिचं मुख्य कामकाज बंगळुरूमधून चालतं. उत्कृष्टता, विश्वासार्हता आणि प्रासंगिकता हे नॅकचं मुख्य ब्रीदवाक्य आहे. भारतीय उच्च शिक्षणात अध्यापन आणि संशोधनाचा दर्जा वाढवणे, जबाबदारी निश्चित करणे आणि आपल्या संस्थांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी तयार करणे हे या गुणवत्ता रक्षकाचं मुख्य काम आहे. कारण जेव्हा शिक्षणाचा दर्जा उंचावतो आणि त्याला योग्य ते मानांकन मिळतं, तेव्हाच इथल्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर सुवर्णसंधी मिळू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढी मोठी संस्था नक्कीच चालवतो कोण? याचं प्रशासन कसं चालतं हे समजून घेणं अतिशय रंजक आहे. नॅकची प्रशासकीय रचना ही अगदी लोकशाही आणि तज्ज्ञांवर आधारित आहे. याचे 2 मुख्य आधारस्तंभ आहेत. एक म्हणजे सर्वसाधारण परिषद आणि दुसरी कार्यकारी समिती. सर्वसाधारण परिषद ही सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था आहे, जिचे अध्यक्ष UGCचे अध्यक्ष असतात. ही समिती संस्थेच्या मोठ्या ध्येय धोरणांवर मार्गदर्शन करते. तर दुसरीकडे कार्यकारी समिती ही दैनंदिन कामकाज आणि धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी बघते. एका प्रख्यात शिक्षण तज्ज्ञाच्या अध्यक्षतेखाली चालणारी ही समिती मूल्यांकनाचे प्रत्यक्ष नियम ठरवते. आणि यातला सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे नॅकचे संचालक, जे या दोन्ही परिषदांचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतात. नॅकच्या प्रशासकीय रचनेचा कणा असलेल्या या संचालक पदासाठीचे नियम अत्यंत काटेकोर आहेत. ही संस्था केवळ नावावर चालत नाही, तर यात प्रशासकीय अनुभवाला प्रचंड महत्त्व दिले गेलंय. या सर्वोच्च पदावरील व्यक्तीसाठी प्राध्यापक श्रेणीमध्ये किंवा त्या समकक्ष पदावर किमान 10 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणं अनिवार्य आहे. याचाच अर्थ ज्यांच्याकडे शिक्षणाचा आणि प्रशासनाचा अगदी दांडगा अनुभव आहे, अशा प्रगल्भ व्यक्तींकडेच नॅकचं नेतृत्व दिलं जातं. त्यामुळे संपूर्ण मूल्यमापन प्रक्रियेला एक परिपक्व आणि भक्कम दिशा मिळते. चला तर आता बघूया की हे प्रत्यक्ष मूल्यांकन किंवा असेसमेंट नक्की होतं कसं. आजच्या काळात ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि डेटा आधारित झाली आहे. कॉलेजच्या सुरुवातीच्या नोंदणीपासून हा प्रवास सुरू होतो. त्यानंतर कॉलेजला स्वतःच्या बलस्थानांचा आणि उणिवांचा एक अतिशय सविस्तर स्वयं अध्ययन अहवाल सादर करावा लागतो. या माहितीची कागदोपत्री अत्यंत काटेकोर पडताळणी होते. यातला सर्वात भारी आणि पारदर्शक टप्पा कुठला असेल तर तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या समाधानाचं सर्वेक्षण. यात थेट विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन सर्वेक्षणाद्वारे कॉलेजच्या दर्जाबद्दल अभिप्राय घेतला जातो. या सगळ्या पडताळणीनंतर तज्ज्ञांची एक समिती प्रत्यक्ष कॉलेजला भेट देऊन तपासणी करते आणि त्यानंतरच अंतिम श्रेणी जाहीर केली जाते. पण आता या प्रक्रियेत एक असा बदल होतोय जो खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे. पूर्वी A++, A किंवा B असा गुंतागुंतीचा CGPA स्कोअर आणि ग्रेडिंग सिस्टम होती. पण 2024-25 पासून डॉक्टर के. राधाकृष्णन समितीच्या शिफारशीनुसार एक द्विमान मानांकन म्हणजेच बायनरी ॲक्रेडिटेशन सिस्टीम लागू केली जाते. म्हणजे आता संस्थांना फक्त मान्यताप्राप्त किंवा मान्यता नसलेली असंच स्पष्ट घोषित केलं जाईल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कॉलेजेसमध्ये केवळ चांगले ग्रेड्स मिळवण्याची जी अस्वस्थ आणि चुकीची स्पर्धा होती ती आता पूर्णपणे थांबेल. ज्या संस्था मान्यताप्राप्त ठरतील त्यांना त्यांच्या प्रगतीनुसार 5 वेगवेगळ्या लेव्हल्सवर विभागलं जाईल.
ज्यामुळे प्रत्येक संस्थेला उत्कृष्टतेकडे जाण्यासाठी एक क्लिअर मार्ग मिळेल. या नवीन सिस्टीममध्ये तपासणीचे निकषही आधीपेक्षा खूप व्यापक झालेत. पूर्वीच्या 7 निकषांऐवजी आता 10 नवीन गुणधर्मांवर कॉलेजेसचं सखोल मूल्यमापन होणार आहे. यात केवळ अभ्यासक्रम आणि बिल्डिंग्स बघून चालणार नाही. अभ्यासक्रम नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत आहे का, प्राध्यापकांची गुणवत्ता कशी आहे, दिव्यांगांसाठी डिजिटल सुविधा आहेत का, विद्यार्थ्यांचं यश, इंटर्नशिप आणि त्यांचं सामाजिक कार्य या सगळ्याचा विचार होईल. एवढंच नाही तर पेटंट्स, स्टार्टअप्स आणि पर्यावरणाची शाश्वतता यांसारख्या आधुनिक गोष्टींचाही यात समावेश करण्यात आलाय. थोडक्यात सांगायचं तर कोणतीही संस्था समाजासाठी आणि पर्यावरणासाठी कोणते आदर्श निर्माण करत आहे याला आता अनन्यसाधारण महत्त्व असणार आहे. या सगळ्या प्रक्रियेला अजून अचूक आणि पारदर्शक बनवण्यासाठी नॅक आता अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत आहे. वन नेशन वन डेटा या उपक्रमाअंतर्गत देशातल्या सर्व उच्च शिक्षण संस्थांची माहिती आता एकाच छताखाली संकलित केली जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्यात प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी आणि ती पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा प्रभावी वापर होणार आहे. यामुळे चुकीचा किंवा खोटा डेटा देऊन रेटिंग मिळवण्याच्या प्रकारांना कायमचा ब्रेक लागेल आणि खऱ्या अर्थाने दर्जेदार असणाऱ्या शिक्षण संस्थाच पुढे येतील. हे सगळं ऐकल्यावर वाटेल की हे फक्त कागदोपत्री चालतं, पण नाही. या मूल्यांकनाचे अत्यंत ठोस आणि प्रत्यक्ष परिणाम शिक्षण क्षेत्रावर दिसतात. ज्या संस्थांची नॅकची श्रेणी चांगली असते त्यांना UGC आणि रुसा सारख्या सरकारी संस्थांकडून जास्त आर्थिक निधी मिळतो. एवढंच नाही तर त्यांना स्वतःचे शैक्षणिक निर्णय घेण्याचे आणि नवीन प्रयोग करण्याची स्वायत्तताही मिळते. परदेशी विद्यापीठांशी करार करताना आणि विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षणाच्या आणि नोकरीच्या उत्तम संधी मिळताना या नॅक रेटिंगचा प्रचंड फायदा होतो. म्हणूनच ॲडमिशन घेतानाही याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे. तर या संपूर्ण विश्लेषणातून एक अतिशय आशादायक चित्र आपल्यासमोर उभं राहतं. भारतीय उच्च शिक्षण व्यवस्था आता केवळ कॉलेजेसच्या आणि विद्यार्थ्यांच्या संख्येकडे म्हणजेच प्रमाणाकडे न पाहता खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या गुणवत्तेकडे वाटचाल करत आहे. नॅकचे हे नवे बदल संस्थांच्या फक्त चुका काढण्यासाठी नाहीयेत, तर त्यांना जागतिक स्तरावर एक भक्कम स्पर्धक बनवण्यासाठी आहेत. हा भारतीय उच्च शिक्षणाचा एक नवा आणि अत्यंत सकारात्मक टप्पा आहे, जो येणाऱ्या पिढ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाचा भक्कम पाया रचत आहे. ही सर्व माहिती अमित कुमार शिंगणे यांच्या संशोधनपर लेखावर आधारित आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या इतिहासावर बोलू काही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.